Trace it and read. It. Good. It's. Slits. Okay. Now read. Put it back in its place. Now color here. The blue color. Okay. I color purple. Very good. Now read it again. Put it back in its place. म्हणजे काय? ते त्याच्या जागेवर ठेवा. Very good. Okay. Next. The cat hurt its paw. Not same. Read it twice. Again read it. The cat hurt its paw. म्हणजे काय? मांजरने तिचे पंजाला दुखापत करून घेतली. म्हणजे लावून घेतलं. हा. Put. Color the pair of shoes which has put written on them. काय करायचं आहे? जे शूजवर पुट लिहिलंय त्या शूजवर कलर करायचा आहे. Color it. काय सांगतोय? मला गाजर आवडतं. आता मला तिथून तिथपर्यंत घेऊन चला. Take the rabbit to what it likes to eat at the other end of the maze. म्हणजे आता त्या रॅबिटला रस्ता दाखव कॅरेट पर्यंत जायचा. ठीक आहे मम्मा. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा खूपच अमेझिंग असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कॉमेंटचं, तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या क्वेश्चनचं आन्सर देते. तुम्हाला माहीतच असेल आपलं चॅनल आहे शीतल द रीडर, जिथे आपण इंग्रजी शिकत असतो खूप सोप्या भाषेतनं. तुम्हाला माहीतच असेल आय होप, पण जर नसेल माहीत तर तुम्ही नक्की त्या चॅनलवरती जाऊन बघा, व्हिजिट करा त्या चॅनलला. तर तिथे काय मला खूप साऱ्या पॅरेंट्सच्या कॉमेंट आलेल्या होत्या की मॅडम आम्हाला काहीतरी पुस्तकं सुचवा जेणेकरून मुलांची प्रॅक्टिस होईल, इंग्रजी बोलायची म्हणा किंवा त्यांची लिहायची म्हणा, वाचायची म्हणा. तर त्याच क्वेश्चनचा आन्सर मी आज घेऊन आले. आज मी तुम्हाला जी बुक सजेस्ट करणार आहे ती मी आधी सुवानीवरती प्रयोग करून बघितलेत की ते खरंच युजफुल आहेत का मुलांसाठी, मुलांना खरंच त्या पुस्तकांमधून काहीतरी भेटेल का, खरंच ते त्या पुस्तकांमधून शिकतील का, असा मी आधी माझ्या मुलीवर प्रयोग करून बघितला. त्याच्यानंतर मला कुठंतरी वाटलं की नाही, ही पुस्तकं बेस्ट आहेत, वंडरफुल आहेत, अमेझिंग आहेत. ही आपल्या मुलांना, माझ्या फ्रेंड्सच्या मुलांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या पोरांना मी सजेस्ट करायलाच हवीत. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं. सुवानी ही बुक्स 2-3 महिन्यापासून यूज करत आहे आणि तिच्यामध्ये मला खूपच छान बदल त्या पुस्तकं यूज केल्यानंतर मला जाणवला. म्हणून ठरवलं की चला आपल्या मुलांनाही हे सांगूया. तर ही पुस्तकांची नावं काय आहेत, ही पुस्तकं कुठली आहेत, कुठून विकत घ्यायची, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आय होप तुम्ही तो बघणारच, कारण तुम्ही किती दिवसापासून मला विचारताय, मला सांगताय, रिक्वेस्ट करताय की मॅडम पुस्तकं सजेस्ट करा, पुस्तकं सजेस्ट करा. आणि आज मी फायनली ठरवलंय की चला आज आपण पुस्तकं सजेस्ट करूया. आणि ती खूपच अमेझिंग बुक्स मी घेऊन आली आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी जेव्हा ही बुक्स आणली आणि ती यूज केल्यानंतर सुवानीमध्ये मला जे बदल जाणवले, तिच्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट मला वाटली ती म्हणजे फर्स्ट म्हणजे तिची रीडिंग स्किल चांगली झाली. फर्स्ट हा मुलांना फायदा होऊ शकतो, कारण ह्या बुक्समध्ये एवढी युजफुल रोज डेली यूज होणारी सेंटेन्सेस दिलेले आहेत, एवढी छान छान वाक्य दिलेले आहेत ती प्रॅक्टिससाठी. तर मुलं जर यांची रोज एक पेज तरी केलं तरी भरपूर आहे. आणि ही बुक्स असे आहेत की मुलांना आपण जर बुक्स दिली ना तर मुलं असं कंटाळा करतात वाचायला म्हणा किंवा ते पुस्तक धरून बसायला. पण ही बुक्स एवढी मुलांसाठीच बनवलेली आहेत, म्हणून ते मुलांना एवढं छान छान ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही कलरिंग ऍक्टिव्हिटीज बघू शकता, ट्रेसिंग ऍक्टिव्हिटीज बघू शकता, रायटिंग ऍक्टिव्हिटीज,
गेम्स पण दिलेले आहेत छान छान. म्हणजे कन्क्ल्युजन म्हणजे काय की मुलांना कंटाळा येणार नाही, उलट मजेदार मजा येईल त्यांना हे पुस्तक यूज करायच्या वेळेस, या पुस्तकाचा अभ्यास करायच्या वेळेस ते खूपच एन्जॉय करतील. बघू शकता तुम्ही सुवानी आताही ते पुस्तक यूज करते, तिची काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू असते. गरजेचं नाहीये की मी तिच्याजवळ बसायलाच पाहिजे, मी तिला सांगायलाच पाहिजे. ती स्वतःहून, आता तिला सवय लागली की स्वतःहून ती बुक घेते, तिला जे हवं ते ती करत असते. रीड करायच्या वेळेस स्टार्टिंगला मी तिच्याजवळ बसलेली असायची, तर आता भरपूर प्रमाणात तिला चांगल्या प्रकारे रीड करता यायला लागलंय. आणि तिची आता सिनियर KG कंप्लीट झाली, आता फर्स्टमध्ये जाईल. ती अजून फर्स्टमध्ये पण नाही गेलेली. मला हा क्वेश्चन पण भरपूर जणांचा असतो की सुवानी कुठल्या स्टँडर्डला आहे, तर आता फर्स्ट स्टँडर्डला जाईल, अजून गेलेली नाहीये, जाईल. पण तिची रीडिंग ऍक्टिव्हिटी खूपच चांगली झालेली आहे. तर ही पुस्तकं मी आता का सजेस्ट करते, कारण आता व्हॅकेशन आहे. तर तुम्ही जर तुमच्या मुलांना ही पुस्तकं आता व्हॅकेशनमध्ये आणून दिली, तर नक्कीच ते जेव्हा आता कुठल्या ते नेक्स्ट क्लासमध्ये जात असतील, तर त्यांची स्कूल नक्कीच ते आता कॉन्फिडन्सने स्टार्ट करू शकतील, कॉन्फिडन्सने जाऊ शकतील. कारण या पुस्तकांमध्ये त्यांना भरपूर सारे फायदा होणार आहेत. फर्स्ट म्हणजे त्यांची लँग्वेज स्किल इम्प्रूव्ह होईल, सेकंड त्यांची रीडिंग इम्प्रूव्ह होईल, त्यांना वाचनाचा आनंद निर्माण होईल, त्याचप्रमाणे त्यांची व्होकॅब्युलरी वाढेल, त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर त्यांचं इम्प्रूव्ह होईल, रायटिंग स्किल तर इम्प्रूव्ह होणारच आहे. रोजच्या डेली यूज सेंटेन्सेस दिलेले आहेत म्हणून त्यांची व्होकॅब्युलरी वाढणार आहे, आणि जी व्होकॅब्युलरी वाढली म्हणजे लँग्वेज स्किल सुद्धा वाढणारच आहे. बघू शकता सुवानी, हे सेंटेन्स रीड कर. Let's go out for lunch. बघा, म्हणजे आता हे सेंटेन्स आपण यूजच करत असतो, चला बाहेर जेवायला जाऊया, हो ना. नेक्स्ट, I was out all day. मी पूर्ण दिवस बाहेर होतो. तर अशाच प्रकारचे जे सेंटेन्सेस सुवानी शीतल द रीडर या चॅनलवरती बोलत असते, तर तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट का होत आहे, कारण ती बुक्स ती यूज करते, यांचा अभ्यास चालू आहे आणि मी पण तिला घेऊन बसत असते. तर मला वाटतं मुलांना घडवण्यामध्ये आई वडिलांचा खूपच मोठा वाटा असतो, शिक्षकांपेक्षा सुद्धा. तर मी सुद्धा जेवढं मला तिला शिकवता येईल तेवढा माझा प्रयत्न चालू असतो. सो आय होप तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल. आणि जर तुम्हाला ही बुक्स विकत घ्यायची असेल तर या पुस्तकांचं नाव आहे फ्लुएन्सी सेंटेन्सेस. फ्लुएन्सी सेंटेन्सेस. तर या पुस्तकांचा 4 बुक्सचा सेट आहे. 4 बुक्सचा सेट आहे. 1, 2, 3. आमचं फर्स्ट वाला जे बुक आहे ते सुवानीने मिस करून दिलेलं आहे, तर माझ्याकडे आता 3च बुक्स तुम्हाला दाखवायला आहेत. पण तुम्हाला जर जरुरी नाहीये, गरजेचं नाहीये की तुम्हाला 4चा जो सेट आहे तो पूर्ण सेटच मागवायला हवा, असं काही नाही. तुम्ही एक बुक सुद्धा ट्रायलसाठी मागवू शकतात. आधी एक बुक मागवा, ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही दुसऱ्या बुककडे किंवा पूर्ण सेटकडे जाऊ शकतात. तर हे बुक्स Amazonवरती अवेलेबल आहेत, त्याच्या लिंक्स मी तुम्हाला खाली देते. पूर्ण जो पुस्तकांचा सेट आहे, 4 पुस्तकं आहेत, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे एक जे सिंगल बुक्स आहेत त्यांच्या सुद्धा लिंक्स मी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला जर सिंगल बुक ऑर्डर करायचं असेल, पहिले तुम्हाला बुकचा पार्ट 1 ऑर्डर करायचा असेल तर तो तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्हाला 4 सोबत करायचे असेल तरी तुम्ही करू शकतात. ते पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला असंही वाटायला नको की मॅडमांनी सांगितलंय म्हणजे चला सेटच्या सेट मागवूया, तसं मी सांगतच नाहीये. तुम्ही ट्रायलसाठी, तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी तुम्ही आधी एक बुक मागवू शकता. तुम्ही अनुभव घेऊ शकता की मुलं ते बुक कसं, तुमची मुलं कसे ते बुकला हँडल करतात, कसा यूज करतायत, त्यांच्यावर कसा इफेक्ट होतोय, कशी इम्प्रूव्हमेंट ते करतायत. त्यासाठी तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघा, एक बुक मागवून बघा, आवडली तर तुम्ही पूर्ण सेट मागवू शकतात. तर त्या सगळ्या लिंक, स्पेसिफिक एक बुकची पण लिंक मी खाली दिलेली आहे, 1, 2, 3, 4. आणि त्याच्यानंतर जर सेट मागवायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हे पुस्तकं बघायला भेटतील, त्यांची प्राइस वगैरे सगळं तिथं अवेलेबल राहील. फक्त गरज आहे ती लिंक वरती क्लिक करण्याची. तर प्राइस पण काय एवढी जास्त एक्सपेन्सिव्ह बुक्स नाही आहेत, रिझनेबल प्राइस आहे. आपण असंही मुलांना क्लासेस वगैरे लावत असतो तर याची आपण दुप्पट तिपटीने आपण फी भरत असतो. तर त्यापेक्षा जर आपण आता हे बुक्सनेच मुलांना घरी सराव केला, आपली प्रॅक्टिस होईल. आपल्यालाही जर शिकायचं असेल तर आपल्याला सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण आपल्याला सुद्धा कधी कधी असं होतं की छोट्या छोट्या शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो. तर ते आपल्याला सुद्धा युजफुल आहेत आणि आपल्या मुलांना सुद्धा. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे बुक्स तुम्ही नक्की ऑर्डर करून बघा, यूज करून बघा आणि कशी वाटलीत
कसं तुम्हाला इम्पॅक्ट हे पुस्तकांचा तुम्हाला कसा अनुभव आला ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला अजून अशा नवनवीन मुलांसाठी टिप्स हव्या असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट करून कळवू शकतात. मी पूर्ण प्रयत्न करत असते आपल्या मुलांना मदत करण्याचा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर. त्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच हे पुस्तक मागवायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू.